नमस्कार प्रेक्षकांनो, तू हिरे माझा मितवा मालिकेमध्ये वल्लरी मामी पुराव्यासहित अर्णव आणि ईश्वरीच्या हाती लागलेले आहेत. आता वल्लरी मामींनी जे क्लाउड किचन विषयी प्लॅनिंग केलेलं असतं त्या प्लॅनिंगमध्ये त्या स्वतःच अडकलेल्या आहेत. कारण ज्या माणसाला वल्लरी मामींनी पैसे दिलेले असतात त्या माणसाने त्याचा गुन्हा कबूल केलेला आहे आणि आता ईश्वरी आणि अर्णव त्या माणसालाच हाताशी घेऊन वल्लरी मामीला यात अडकवणार आहेत. आणि त्याचबरोबर आता सुप्रियाच्या समोर वल्लरी मामी लवकरच येणार आहेत. कारण या प्लॅनिंग मध्ये सुप्रियाला माहित नसतं की वल्लरी म्हणजेच ती बाई आहे जिच्यामुळे अर्णवच्या बाबांनी आत्महत्या केलेली असते. तर प्रेक्षकांनो, या व्हिडिओमध्ये सगळं काही सांगणार आहे. तर प्रेक्षकांनो, मालिकेमध्ये जबरदस्त ट्विस्ट आला आहे, तोच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आपण तर पाहिलं आजच्या भागामध्ये की वल्लरी मामींनी संकेत नावाच्या माणसाला पैसे दिलेले असतात आणि क्लाउड किचनमध्ये जाऊन खोटे नाटे आरोप करून मीडियावाले बोलवून वाटेल तसा तमाशा करायला सांगितलेला असतो. आता इकडे तो माणूस वल्लरी मामींच्या सांगण्यावरूनच पैसे घेऊन क्लाउड किचनच्या बाहेर जातो आणि मला यांच्या जेवणामध्ये झुरळ सापडला आहे असा खोटाच आरोप करतो. त्यावेळेला तिथे मीडियावाले आणि पोलीस सुद्धा आलेले असतात. आता या संकेत नावाच्या माणसाने पैसे कमवण्यासाठी ईश्वरी आणि अर्णवच्या विरोधात वाटेल तसे बोलायला सुरू केलेले असते. आता नम्रता घाबरून ईश्वरीला बोलवून घेते आणि ईश्वरी अर्णवला सांगायला जात असते. तेवढ्यातच अंजली आणि अर्णवचं खूपच मोठं भांडण लागलेलं असतं की अर्णव, तू ईश्वरीच्या क्लाउड किचनला मेंटेनन्स का देत आहेस बरं, का मदत करत आहेस त्यांना, असं आडवं आता अंजलीने लावलेलं असतं. अर्णव तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतो. तेवढ्यातच आकाशचा फोन अर्णवला येतो की क्लाउड किचनमध्ये खूपच मोठा प्रॉब्लेम झाला आहे. आता इकडे मीडियावाले पोलीस जमा झालेले असतात म्हणून आता ईश्वरी आणि अर्णव लगेच क्लाउड किचन जवळ पोहोचतात. आता इकडे आतमध्ये येऊन नम्रता सुप्रिया यांना धीर अर्णव देतो. आता आकाश म्हणत असतो, आता आपण काय करायचं, त्या माणसाने नेमकं नाटकच केलं आहे. जेवणामध्ये कधीही काहीही झुरळ वगैरे सापडणार नाही याची मला खात्री आहे असं आकाश म्हणत असतो. त्यावेळेला अर्णव सुद्धा म्हणत असतो, हो मला सुद्धा खात्री आहे की क्लाउड किचन मधील जेवणामध्ये कधीच काहीच सापडणार नाही कारण इथे स्वच्छताच आहे. आता तो संकेत या अर्णव, ईश्वरीची आई नम्रता यांच्यावर वाटेल तसले आरोप घालून शूटिंग करत असतो आणि इंटरनेटवर अपलोड व्हिडिओ तो करत असतो आणि ते व्हिडिओ पाहून वल्लरी मामी चांगलेच खुश होत असतात. आता अर्णव आणि आकाश एक आयडिया करतात. आता अर्णव काय करतो, त्या संकेत नावाच्या माणसाला आतमध्ये बोलवून घेतो आणि त्याची कॉलरच धरतो आणि त्याला म्हणतो, पटापट खरं बोलायला सुरू व्हायचं, तुला कुणी सांगितलं आहे हे करायला, पटकन त्याचं नाव सांगायचं. आता तो माणूस म्हणतो, तुम्ही काय मला धमकी घालत आहात का, बाहेर मीडियावाले आहेत, एवढं विसरू नका तुम्ही. आता अर्णव म्हणत असतो, तू मला मीडियावाल्याची भीती घालणार का, मला या मीडियावाल्यांना कसं हँडल करायचं ते बरोबर माहीत आहे, पण तुझं काय, तू काय करणार, तुला आमच्यावर खोटे आरोप घालण्याच्या गुन्ह्यावर अटक करू शकतो मी. त्यावेळेला तो माणूस थोडासा घाबरतो. तेवढ्यातच आता अर्णव म्हणतो, पटापट नाव सांग, तुला हे कुणी करायला सांगितलं आहे, मी तुला हे सांगण्यासाठी 10 लाख रुपये देईन. आता तो माणूस लगेच त्याचं स्टेटमेंट बदलतो आणि अर्णवला म्हणत असतो, तुम्ही मला खरं सांगण्याचे 10 लाख रुपये देणार आहात. त्यावेळेला अर्णव आता चांगलाच त्याला घोळत घेतो आणि म्हणतो, हो तुला हे कुणी करायला सांगितलं त्याचं नाव सांग, मी तुला आत्ता लगेच 10 लाख रुपये देतो. आता तो माणूस पुन्हा खोटं बोलायला सुरू करतो की मला तुमच्या शेजारी एक क्लाउड किचनवाला माणूस होता आणि त्याचं क्लाउड किचन तुमच्या क्लाउड किचनमुळे बंद पडलं होतं म्हणून त्याने हे करायला सांगितलं होतं. त्यावेळेला आता ईश्वरी म्हणते, नाही तू खोटं बोलत आहेस. त्यावेळेला अर्णव म्हणतो, तुला इथल्या इथेच मारेन बघ, आता पैसे तर देणारच नाही, उलट तुझ्यावरच गुन्हा दाखल करणार आहे, पटकन खरं सांग, कुणी करायला सांगितलं तुला हे. आता प्रेक्षकांनो, इकडे या चौघांनी नाटक केलेलं असतं त्याला अडकवण्यासाठी. आता अर्णवने धमकी घातल्यानंतर आणि आकाशने सुद्धा हा माणूस पैशासाठी नाव सांगायला तयार झालेला असतो. आता इकडे तो संकेत पैशासाठी स्वतःचं स्टेटमेंट कसं बदलतो याचं शूटिंग व्हिडिओ आकाशने केलेला असतो. आता तो व्हिडिओ दाखवतच त्या माणसाला अर्णव आणि आकाश धमकी घालतात की तू पटकन आमच्या म्हणण्यानुसार वागायला तयार हो, नाहीतर हा व्हिडिओ बाहेर जाऊन पोलिसांना आणि मीडियावाल्यांना दाखवणार, मग बघ तुझं काय होईल ते तुझं तू ठरव. आता हा संकेत खूपच घाबरलेला असतो. तो म्हणत असतो, मला तुम्ही फसवला आहे, पैसे देण्याचा मोह दाखवून तुम्ही माझा व्हिडिओ केला आहे आणि आता मला तुमच्या इशाऱ्यावर नाचवण्याचा प्रयत्न करत आहात. त्यावेळेला आता अर्णव पुन्हा
त्याची कॉलर धरतो आणि म्हणतो, आम्ही सांगितलं होतं का तुला आम्हाला त्रास द्यायला, आम्हाला का त्रास द्यायला आलास बरं तू, आता मी तुला सोडणार नाही. आता हा संकेत वल्लरी मामींचंच नाव अर्णवला सांगणार आहे. आता अर्णव आणि ईश्वरी स्वतःकडे पाहतच म्हणत असतात, वल्लरी मामी अशा करतील. त्यावेळेला आकाश सुद्धा म्हणत असतो, मॉमने हे सगळं केलं आहे. आता अर्णव म्हणत असतो, वल्लरी मामींनी हे सगळं केलं आहे हे आपल्याला पटत आहे, पण वल्लरी मामी कधीच त्यांचा गुन्हा कबूल करणार नाहीत. त्यावेळेला आता अर्णव, आकाश, ईश्वरी त्या माणसाला हाताशी घेऊन खूपच मोठं प्लॅनिंग करणार आहेत आणि वल्लरी मामीला स्वतःचा गुन्हा स्वतः कबूल करण्यास प्रवृत्त करणार आहे. आता इकडे वल्लरी मामी स्वतः गुन्हा कबूल करणे म्हणजे कठीणच आहे. त्यासाठी आता ईश्वरी, अर्णव, आकाश, नम्रता आणि सुप्रिया यांनी खूपच मोठं प्लॅनिंग केलं आहे आणि वल्लरी मामीकडून गुन्हा कबूल करून घेतला आहे. हे पाहणं तुम्हाला आवडेल का? कमेंटमध्ये नक्की